नाही नाही बोला भाऊ. धुळ्याच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता. भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता. स्वतः 15% ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते. या बाईने या शहरामध्ये 3000 कोटीचे रस्ते केले असतील, पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. जागोजागी खड्डे आहेत. खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही. धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला. स्वच्छतेच्या निमित्ताने असेल, जागोजागी कचऱ्याचे ढीग या बाईला दिसले नाही. ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले. हिने पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे. माझी विनंती आहे नवीन येणाऱ्या आयुक्ताला, आम्ही असं ऐकतोय की 2.5 खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे, बसतो आहे. त्याची गाठ आमच्याशी आहे. जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं, भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्यावं.